गायक, वादक, विनेकरी, चोपदार, साऊंड सिस्टीम वाले, शूटिंग वाले, जे जे कोणी सेवा करणारी मंडळी आहेत यांना सर्वांना धन्यवाद देतो। बोलण्याच्या वगैरे काही चुका घडल्या असतील उदार अंतकरणाने क्षमा करा। नुन्नते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे करू नये तैशी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे माझा अधिकार नसताना आपण मला व्यासपीठावर 1.5-2 तास जे श्रवण केलं आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो। पण जाता जाता याच्यातलं कदाचित माझं बुद्धीचा वाणीचा दोष असतील, काही शब्द मागे पुढे गेले असतील, पण जाता जाता एक विनंती करतो, एक स्वाभिमान बाळगा, आम्ही हिंदू आहेत, गर्व से हो हम हिंदू आहेत, स्वाभिमानाने सांगा की आम्ही हिंदू आहोत। हिंदू म्हणण्याकरता लाजू नका आणि हिंदू बोलण्याकरता मागे सरू नका। आता जो मी शब्द सांगणार आहे अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा, कारण गावागावामध्ये परिसरामध्ये दुभागणी होत चाललेली आहे आणि याचा फायदा इतर धर्माचे लोक आपल्याकडे घेतात। एखादा बोलेल मी वारकरी संप्रदायाचा आहे, असू द्या। एखादा म्हणेल मी दत्त संप्रदायाचा आहे, काही हरकत नाही। कुणी म्हणेल मी स्वाध्यायचा आहे, असू द्या। एखादा म्हणेल मी बैठकीला जातो, असू द्या। कुणी म्हणेल मी निरंकारीमध्ये, कुणी म्हणेल मी नाथ संप्रदायाचा आहे, कुठल्याही संप्रदायाचा असू द्या। ज्या वेळेला आपल्या गावामध्ये इतर धर्माची लोक येऊन धर्मभ्रष्ट करण्याचा, आपल्या सनातन धर्माला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतील, धर्म परिवर्तन करण्याकरता लोक येतील, त्यावेळेला सगळ्या ह्या मंडळीने, कुठल्याही संप्रदायाचा मंडळी असू द्या, त्यांनी एकत्र या आणि आलेल्या परचक्राला पळवून लावा। एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये वर्णन आहे की परचक्र यायचे, सुंदर मुली असतील, संपत्ती असेल आणि चांगली धार्मिक मंडळी असतील तर त्यांना मारून पळून घेऊन जायचे, संपत्ती लुटायचे, स्त्रियांना लुटायचे। चांगला एखादा धार्मिक व्यक्ती असेल तर त्याला मारायचे। एकनाथ महाराजांनी शांती ब्रह्म असताना सुद्धा जनार्दन स्वामींचा जिरेटोप आणि हातात तलवार घेतली आणि त्या आलेल्या परचक्राला पळवून लावला। आपल्याला तलवार घ्यायची आता गरज नाही सध्या, फक्त आपल्याला काय व्हायचंय, हिंदू लोकांना, सनातन लोकांना संघटित राहायचंय। नाही तर जाऊ दे, ते वारकऱ्यांचा कार्यक्रम आहे ते वारकरीच पाहतील, तो अमुक पंथाचा कार्यक्रम आहे ते तमुक लोकच पाहतील, नाही, इतर धर्माची लोक त्याचा फायदा घेत आहेत, पैसे घ्या आणि आमच्यात या अशी म्हणणारे लोक तयार झालेले आहेत। रातोरात मस्जिद होते, रातोरात चर्च होत आहेत, मंदिर बांधण्याकरता 10 वर्ष लागत आहेत। माझा तेवढा मोठा अधिकार नाही, पण मी ज्या मंडळीच्या सहवासात वाढलोय त्यांनी माझ्यावरती धर्माचे जे धडे गिरवलेले आहेत ते बोलण्याचा इथं प्रयत्न करतोय। स्वाभिमानाने सांगा आम्ही हिंदू आहेत म्हणून। बाहेर जाऊन बघा, आपली खूप मोठी परंपरा आहे, वेळ कमी होता म्हणून मी परंपरा सांगितली नाही। महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे, महाराष्ट्रामध्ये असे राजे लोक झाले का अशी न भूतो न भविष्य ते असे राजे परत होणार नाही। राजा छत्रपती म्हटल्यानंतर छाती आपली भरून येते, राजा संभाजी म्हटल्यानंतर आपल्या अंगाचा थरकाप सुटतो। ज्या राजाने धर्मासाठी 42 दिवस यातना भोगल्या, एकच प्रश्न होता, धर्म बदली कर, धर्म बदली कर। त्याचे दात उपटले, त्याचे डोळे फोडले, त्याच्या अंगाची कातडी काढली, त्याचे केस उपटले, त्याची नख उपटली, त्याच्या अंगाचे तुकडे तुकडे केले आणि प्राण्यांना खाण्याकरता फेकून दिले। प्रश्न एकच होता, धर्म बदली कर, धर्म बदली कर। त्यांनी धर्म बदली नाही केला। मी कोणाबद्दल बोलतोय? छत्रपती संभाजी महाराजांबद्दल। इतक्या यातना भोगून सुद्धा धर्म बदली नाही केला। मूडवर पैशासाठी धर्म बदली करू नका, नाही तर मूडवर पैसे देतो, लग्नाला पैसे देतो, भांडी देतो, अमुक देतो, तमुक देतो, या आमच्यात। आपण इतके गाफील नाही, इतके खालच्या थराची मंडळी नाही आहोत। आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मंडळी आहोत। एक शिवाजी महाराजांचा किस्सा सांगतो आणि सेवा संपवतो। माझ्या वाचण्यामध्ये एक लेख आला त्यांचा, महाराज, व्हिएतनाम हा छोटासा देश आहे, व्हिएतनाम अगदी छोटासा आहे, आपला महाराष्ट्रापेक्षा कमी होईल, तो इतका छोटा आहे। व्हिएतनाम आणि अमेरिका खूप बलाढ्य देश आहे। त्या अमेरिकेचा आणि व्हिएतनामचं युद्ध चालू होतं। किती दिवस? महिना, 2 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 11.5 वर्ष युद्ध चालू होतं। चिकनकर सर, 11.5 वर्ष। पण व्हिएतनामने माघार घेतली नाही, अमेरिकेला तो ऐकतच नाही, माघारच घेत नाही। शेवटी अमेरिका थकली आणि मागे सरली। आणि मग काही दिवसानंतर व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्ष आपल्या भारतात आला। पत्रकारांनी त्यांना विचारलं, दिल्लीला आल्यानंतर त्याला लाल किल्ला वगैरे वगैरे काय काय दाखवत होते, त्यांनी सांगितलं मला हे लाल किल्ला वगैरे तुमचा दाखवू नका, मला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे त्या महाराष्ट्रात घेऊन चला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी दाखवा जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे।
त्याला रायगडावर आणलं. रायगडावर आणल्यानंतर त्यांनी साक्षात प्रणिपात घातला आणि प्रणिपात घातल्यानंतर तिथली माती आपल्या कपाळाला लावली, काही माती मुठभर उचलली, आपल्या बॅगेत टाकली आणि पत्रकारांनी विचारलं, साहेब तुम्ही आम्हाला उत्तर दिलं नाही. 11.5 वर्ष तुम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला मागे फिरवून लावलं, असं काय युद्धनीती केली? त्यांनी सांगितलं, मी एकच राजाचा आदर्श घेतला आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा राजाचे आपण पाईक आहोत, अशा राजाचे पाईक आहोत. ही माती माझ्या मी देशात नेईन, त्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं, आणि माझ्या देशामध्ये ही माती मी पेरेल. या मातीच्या कणातून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे माझ्या देशामध्ये जन्माला आले, ते जगावर आम्ही राज्य करू. त्यांच्या मावळ्यांसारखे मावळे जर आमच्या देशात जन्माला आले तर जगावरती आम्ही राज्य करू. इतकी निष्ठता, एकनिष्ठता, इतका संघर्ष आणि इतक्या कमी वेळेमध्ये असा राजा न भूतो न भविष्यती.